आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये तांगे तांगो चिंका चिंका तांगे तांगो चिंका चिंका बा अदब्बा मुलाहिजा होशियार राजाधिराज असं म्हणल्यानंतर तुम्हाला असं वाटलं असेल की अरे आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमात कुणी राजा येतोय का तर नाही उलट हा कार्यक्रम घेऊन आम्ही राजाकडे आलो आता म्हणजे काय मी सांगतो थांबा मे महिना सुरू झालाय बरोबर या महिन्यात फळांचा राजा आंब्याचं आगमन होतं आणि म्हणूनच यंदाच्या वर्षी या राजाचं दणक्यात स्वागत करण्यासाठी इतकंच नाही तर याच्या नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला दाखवण्यासाठी झी मराठी घेऊन येतं एक नवीन सिरीज जिचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये आंबा महोत्सव आणि या सिरीजचा पहिला भाग साजरा करण्यासाठी आम्ही आलोय थेट कोकणात चला तर मग साजरा करूयात पहिला भाग आणि पाहूयात तुमच्यासाठी नवीन रेसिपीज हो एक आहो नाही काय झालं ते पहिल्यांदा आलो ना कोकणात नाही चुकलं आलोच नमस्कार आम्ही सारे खवय्ये आंबा महोत्सवाच्या पहिल्या भागात आपल्यासोबत आहेत प्रतिभा काकू तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आमच्या आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात धन्यवाद कशा आहात तुम्ही मस्त किती वर्षांपासून इथे राहता कोकणात 37 वर्ष झाली 37 वर्ष झाली अगदीच म्हणजे तुमच्या घराच्या अगदीच मागे समुद्र किनारा आणि भोवती ही सगळी आमराई आहे नारळांची झाडं आहेत केळींची बागा आहेत कसं वाटतं असं छान निसर्गात राहायला मस्त वाटतं एकदम म्हणजे तुम्ही लग्नाच्या आधी कुठे राहायचं लग्नाच्या आधी मी मुंबईत होते मुंबईत होतात बर कुठलं लाईफ तुम्हाला जास्त आवडलं मुंबईतलं का कोकणातलं कोकणातलं मुंबईतलं आवडत असेल पण नंतर इथे आल्यावर मग इथलंही आवडायला लागलं बरं कारण आमचं माझं मूळ घर कोकणातच आहे अच्छा बर कोण कोण असतं आता तुमच्या घरी आता माझे मिस्टर नेहमी तुम्ही आणि तुमचे मिस्टर आणि मुलं वगैरे 2 मुली आहेत अच्छा मुलींची लग्न झाले अरे वा त्या दोघी बाहेर एक पुण्याला आहे एक चिपळूणला आहे बरं आता मला एक सांगा मे महिना म्हणला की लोकांचं लक्ष कोकणाकडे जातं कारण आंबा येणार असतो बरोबर तुम्ही 37 वर्ष झाली इथे राहता तुम्हाला काय उत्सुकता असते मला नाही इकडे वातावरण छान आहे लोक येतात ते आम्हाला खूप आवडतं आम्ही सांगतो म्हणजे आमचे नातेवाईक मंडळी वगैरे खूप आहेत आणि इकडे त्यांना यायलाही आवडतं बरोबर आम्ही त्यांचं स्वागत खूप छान करतो मग आंब्याचे असे वेगवेगळे पदार्थ नेहमी होत असतील घरात हो ती आली की होतात आणि एरवी नाही एरवी करून खातो पण 2च माणसं असली की जरा आणखीन 4 असली की जास्त मजा येते म्हणूनच 2च माणसांना मजा येत नाही ना असं काही करून खायला म्हणून आज मी तुमच्याकडे आलोय नवे आमच्या सगळ्या टीमला घेऊन आलोय आणि आम्हाला तुमच्याकडनं आज काहीतरी नवीन रेसिपीज करून पाहिजेत चालेल का तुम्हाला आवडेल हो आवडेल ना आम्ही आज मुद्दाम कोकणामध्ये अंजरला या गावात आलो तर या गावामध्ये असा वेगळा कुठचा आंबा मिळतो हापूस आंबा आपला आणि रायवळ आंबा रायवळ आणि हापूस आंबा वा चला म्हणजे इथे आपल्याला काय काय खायला मिळणार याचा थोडासा अंदाज तुम्हाला आलाय का आता आपण जरा मुद्द्याकडे बोलूया किचन मध्ये तुम्हाला आम्हाला सगळं करून दाखवावं लागेल व्यवस्थित वेगळे काहीतरी पदार्थ चालेल आवडेल न घाबरता अगदी कॉन्फिडेंटली करून दाखवा हेच मला हवं होतं कारण कोकणात आलं त्याचं काहीतरी चीज झालं पाहिजे ना आपण बोलूयात आता किचनकडे पण आजचं किचनही जरा वेगळं असणार आहे घेऊयात आजच्या भागाची मजा आणि पाहूयात आम्ही सारे खवय्ये आंबा महोत्सवाचा पहिला भाग आता आपण जरा मुख्य उद्देशाकडे बोलूयात त्याच्यासाठी आम्ही आलोय ज्याच्यासाठी सगळ्या जगाचे डोळे कोकणाकडे लागलेले असतात आंबा काय करणार आहात तुम्ही पहिला पदार्थ आंब्याचं तिखट बरं तुम्ही हा पदार्थ कधी शिकला इथे कोकणात आल्यावर शिकले कोकणात आल्यावर म्हणजे ही कोकणाची देण आहे वा चला मग आता आंब्याचं तिखट बरोबर आंब्याचं तिखट साठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा कच्च्या कैऱ्या धने
मोहरीच्या याच्यात काळे तीळ आणि धने असं मिश्रण तयार केलेलं आहे. हळद, हिंग, तिखट आणि मीठ. आंब्याचं तिखटसाठी लागणारं साहित्य आता आपण पाहिलं. आता आपण कृती करूया. चला, सगळ्यात आधी काय करायचं? आंबा किसून घ्यायचा. आंबा किसून घ्यायचा. बर, ह्याला काही प्रमाण असतं का? ती कैरी साधारण किती पिकली आली हवी किंवा कच्चीच हवी? कच्चीच हवी. बर, मग आपण आता किसून घेऊया. कच्ची कैरी छान आपली किसून झालेली. आता पुढे आपल्याला काय करायचं? ती तेलावर परतून घ्यायची. तेलावरती परतून घ्यायची. बर, पण मला तुम्हाला नाही गंमत सांगायची. आंबा महोत्सवाला सुरुवात झाली, पण ती किती नैसर्गिक पद्धतीने बघा. म्हणजे इथे चूल पेटली. आता हे म्हणजे ज्याच्यात आम्ही करणार आहोत ती भांडी सुद्धा बघा किती नैसर्गिक आहेत. बरोबर की नाही? चला, हे ठेवलं. आता काय लागणार आहे? आधी तेल घालते. तेल. आता हे तेल गरम झालेलं आहे. बरं, आता पुढे काय करायचं? त्याच्यात मोहरी घालायची. मोहरी घ्या. आणि ह्या मोहरीत काळे तीळ आणि धने असं घातलेलं आहे आणि ते मिश्रण तयार केलेलं आहे. बरं, आणि त्याचा स्वाद चांगला लागतो पदार्थाला. पण आपण धने वेगळे घेतलेले आहेत ना, तरी धने ह्याच्यात हे तयारच केलेलं असतं मिश्रण. बरं बरं बरं, ठीक आहे. आता मोहरी नंतर हळद, हिंग. बरं, आता तिखट घालते. तिखट हा पदार्थ तिखट बराच प्रमाणात हे घालायचं असतं. आता हा आंब्याचा किस घालते. कैरीचा किस घालायचा. बरं, आता धने घालते. बरं, आणि आता परतून घ्यायचं. बरं, किती वेळ लागतो साधारण तयार व्हायला? हे तयार व्हायला 15 मिनिटं लागतात. 15 मिनिटं लागतात. बरं, घरात कोणाला आवडते ही रेसिपी? घरात आमच्या सगळ्यांना आवडते. सगळ्यांना आवडते. मग तिखट तुम्ही खूप जास्ती खाता का? नाही, कमी प्रमाणात खातो. पण ह्याला आंब्याचा आंबटपणा असल्यामुळे तिखट आणि मीठ असं जर चांगलं घातलं तर ते जास्त चांगलं लागतं. वा वा, म्हणजे वेगवेगळ्या चवी पण आहे त्याच्यात. पण मला तुम्हाला खरं सांगू का, मला सगळ्यात जास्ती कशाचा आनंद होतोय म्हणजे पदार्थ तर नवीन तुम्हाला शिकायला मिळतोय, मला पाहायला मिळतोय, मला खायला मिळणार आहे. पण याच्यापेक्षा मागे समुद्राची गाज ऐकू येते. आम्ही बसलो इथे छान ह्या नारळाच्या बागेमध्ये. केळीची झाडं आहेत, मध्ये मध्ये आंब्याची झाडं आहेत, सुपारीची झाडं आहेत आणि असं सगळं आहे. त्याच्यामुळे खूप बहार आली आजच्या या कार्यक्रमाला, आजच्या भागाला. आता काय करायचंय? आता हे मिश्रण काढून घ्यायचं. बरं, ते झालंय पाहिजे. गार झाल्यावर आणि आता गार झाल्यावर ह्याच्यावर वाटायचं. बरं, हे हवं थोडं गरम झालेलं आहे. जरा आंबा त्यातला मऊ झाला पाहिजे, म्हणजे मग ते वाटायला छान जातं. आणि त्याच्यात धने जे घातलेले आहेत ते पण जरा भाजले गेले की त्याचा खमंगपणा चांगला येतो. अच्छा, मग चला आता हे झालेलं आहे. चला मग आता हे मिश्रण आपण पटकन वाटून घेऊया. कोकण स्पेशल आंब्याचं तिखट जे आपण आज खाणार आहोत त्याचं आता मिश्रण आपल्याकडे तयार आहे. आता आपल्याला काय करायचंय? आता ते वाटून घ्यायचं आणि वाटून घेतलं की मग ते तयार झालं. बरं, चला मग आता वाटून घेऊया. आता आपण हे वाटून घ्यायचंय. वाटायच्या आधी आपण याच्यात परत काय घातलंय? मीठ, तिखट आणि गूळ थोडा. बरं, चवीसाठी. आता हे वाटून घ्यायचं. बरं, घ्या. मग आता याला किती वेळ लागणार आपल्याला वाटून घ्यायला? वाटून घ्यायला 10 मिनिटं तरी जातील, कारण ते धने वाटायला वेळ लागतो. बरं, मला तुम्हाला एक विचारायचं काकू, की आता हे जो तुम्ही वाटून घेताय, पण आजकालच्या बऱ्याच लोकांकडे धावपळीमुळे वेळ नसतो, मग ते मिक्सर मधनं काढलं तर बरं लागतं का? चांगलं लागतं, पण त्याच्यापेक्षा वाट्यावरची जी चव आहे ती त्याला लागत नाही. बरं, मला सांगा अजून एक, ते धणे बहुतेक आपण भाजलेले नाहीयेत, तर त्याचा आपण काही फरक पडतो? ते काय, जरा आधी जर भाजून घेतले म्हणजे किस परतायच्या आधी, तर ते भाजून घेऊन आधी वाटले तर ते जास्त बारीक होतात लवकर. आणि मग त्याच्यात हे आंब्याचा किस परतलेला असेल तर तो घातला तर ते मिश्रण जास्त पटकन गोळा होतं. क्या बात आहे. म्हणजे बघा, तुम्ही हे करूच शकता. काय करा माहिती का, तुम्ही वाटा, तोपर्यंत मी यांना सांगतो. कारण तुम्ही असं करा की ते धणे आहेत ना ते आधी जरा भाजून घ्या, म्हणजे हे वाटायला तुम्हाला फार श्रम पडणार नाही, ते धणे लवकर वाटल्या जातील. हे आंब्याचं तिखट व्हायला साधारण किती वेळ लागेल? 5 मिनिटं. 5 मिनिटं. भाकरी आणि पोळी तयार असेलच. पटकन तुम्ही लिहून घ्या आंब्याच्या तिखटासाठी लागणारं साहित्य आणि कृती. आंब्याचं तिखट बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कैरी, धणे, गूळ, काळे तीळ, मोहरी, हिंग, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम कैरीची सालं काढून ती किसून घ्यावी. मडक्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, काळे तीळ, हिंग, हळद, तिखट, आंब्याचा किस आणि धणे घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये मीठ, तिखट आणि गूळ घालावा. हे परतून घेतलेलं मिश्रण नंतर पाट्यावर वाटावं.
चला आपण आता आंब्याचं तिखट पाहिलं, आता पुढचा पदार्थ काय? पुढचा पदार्थ फजेता म्हणून आहे. फजेता? फजिती नाही ना? नाही. मग फजिती कुणाची, खाणाऱ्याची का करणाऱ्याची? नाही, करणाऱ्याची नाही, खाणाऱ्याची. खाणाऱ्याची. चला आपण ट्राय करू. मला असं एक विश्वास आहे की माझी फजिती होणार नाही. हा पदार्थ कसा शिकलात तुम्ही? हा पदार्थ इथे कोकणात आल्यानंतर. कोणी शिकवला तुम्हाला? माझ्या सासऱ्यांनी शिकवला. सासूबाईंनी? नाही, माझ्या सासऱ्यांनी. सासऱ्यांनी. आता पुढचं फार महत्वाचं आहे. कसं काय? कारण माझ्या सासूबाई मी इथे यायच्या आधीच गेली. बर, पण त्यांना काय आवड होती? हा, त्यांना खूप आवड होती म्हणजे करायची किंवा करून घालायची. आणि आपल्या घरात सून आली तर तिला आता कोण सांगणार? बरोबर. त्यामुळे त्यांनी स्वतः आपणहून कुठलाही पदार्थ करायचा झाला तरी ते मला सांगत असत. वा वा वा, क्या बात है. हा पदार्थ खूप स्पेशल असणार आहे. काय नाव? फजेता. फजेता. सासरे बुवांनी सुनेला शिकवलेला फजेता हा पदार्थ आज आपण शिकणार आहोत. मी खाणारे इथे या बागेत बसून. चला मग आता साहित्य आणि कृती काय लागते ते आम्हाला सांगा. ताक आहे, उकडलेला आंबा आहे, ते मिसळवण आहे, ही वाटलेली मोहरी आहे, हा हिंग आहे, तिखट आहे, हळद आहे आणि मीठ आहे. आता आपण जे साहित्य पाहिलं ते फजेतासाठी लागणार होतं, बरोबर? आता आपण कृती करूया. सगळ्यात आधी काय करायचं? आंबा आहे त्याचा गर काढून घ्यायचा आणि तो ताकात मिसळायचा. बरं आपण पन्ह्यासाठी जसा गर वापरतो तसाच बरोबर. बरं, जेव्हा तुमच्या सासरेबुवांनी तुम्हाला हा पदार्थ शिकवला आणि तुम्ही ट्राय केला असेल तेव्हा पहिल्यांदा, तेव्हा त्यांना खाऊ घातला होता? त्यांनी मला खाऊ घातला आणि नंतर मग मी शिकून त्यांना त्यांच्यासाठी करायला. बरोबर ना. पण मग त्यांनी जेव्हा तुम्हाला करून खाऊ घातला होता त्याच्यानंतर तुम्ही त्यांना खाऊ घातलात, तर तेव्हा त्यांना आवडला होता का? जमला होता तुम्हाला? हो, जमला होता. त्यांच्या इतका चांगला नसेल जमला? त्यांच्या इतका चांगला नाही जमला, पण नंतर करून. हा, बरं. जसं त्यांनी तुम्हाला शिकवला नंतर तुम्ही हा कुणाकडे दिलात की नाही वारसा? मग माझ्या मुलींना. मुलींना? वा वा वा. आम्हाला हे काहीच कसं माहित नाही. मग आपण आता हा आंब्याचा गर काढून घेतला. आता काय करायचं? त्याच्यात ताक घालायचं. ताक घालायचं. घाला. त्या ताकाचं आपण काय असं ठराविक प्रमाण असतं? 6 वाट्या ताक घ्यायचं. बरं. त्याला 2 आंब्यांचा गर पुरतो. बरं, हे आपल्याला फक्त मिक्स करायचं ना? म्हणजे ह्याला तापवून वगैरे घ्यायचं नाही आता? नाही, त्याला नंतर फोडणी घालायची. बरं, नंतर. पण आता आपण ते नुसतं मिक्स केलं. आता त्याच्यात वाटलेली मोहरी आहे. वाटलेली मोहरी त्याच्यात घालायची. बरं, घाला. वाटलेली मोहरी म्हणजे ह्याला काय केलंय आपण मोहरीला? ही मोहरी 2 तास भिजत घातली. बरं. आधी. आणि नंतर ती पाट्यावर घेऊन वाटून घेतली. त्याला बाकी काही मिक्स केलं नाही. म्हणजे ती चांगली सणसणीत आपल्या नाकात जाते. वा वा वा. म्हणजे पाहिलं का तुम्ही, आंब्याला फळांचा राजा का म्हणतात ना, ह्याचे आता एक एक शोध मला लागायला लागले. म्हणजे वेगवेगळे पदार्थ आपण त्याचे करतोच, शिवाय त्याचे पदार्थ काही नाकात चढतात, काही डोक्यात चढतात. तसे आता ही मोहरी मुद्दाम भिजवून घेऊन नंतर वाटून घेतली कारण ती छान तुडतुडीत नाकात चढते. हो की नाही? हो. बरं. मोहरीचं काही प्रमाण 2 चमचे 3 चमचे? 2 चमचे. ओके. पुढे आता हे मिश्रण तयार झालंय. बरं. याला आता फोडणी घालायची. चला मग आपण आता फोडणीची तयारी करूया. मीठ घालायचं याच्यात. बरं, सॉरी, याच्यात आधी मीठ घालायचं आपल्याला. मग ते घालून घ्या. मीठ किती घालायचं? 1 चमचाभर. मी आता हाताने घालते. बरोबर. आता आपण या मिश्रणामध्ये आंब्याचं गर, ताक, भिजवलेली मोहरी हे सगळे घातलं आणि मीठ, वाटलेली मोहरी. आता आपल्याला फोडणीची तयारी करायची. बरं, मग हे बाजूला ठेवूया. आता याच्यात तेल घालायचं. आपल्याला आता तेलामध्ये मिसळवण घालायची. मगाशी तुम्ही सांगितलं पण तरी आम्हाला थोडासा हा पदार्थ नवीन आहे, म्हणून मिसळवण नेमकं काय? त्याच्यात काळे कारळे तीळ आहेत, मोहरी आहे, काळे कारळे तीळ आहेत आणि वाटलेले धने. वाटलेले बारीक धने. बारीक धने. पण ते भिजून वाटलेले नाहीत? नाही, न भाजता. कारण ते फोडणीत घातल्यावर ते तडतडणार आहे. बरोबर. त्यामुळे म्हणजे आणि ह्याची चव जास्त चांगली आहे. हिंग घालते. हिंग, हळद, ही आंब्याची पुरेसं तिखट. मोहरी आहे. बरं, म्हणजे हा पदार्थ फारसा तिखट नाहीये तसा? नाही, ती मोहरी चढेल त्याचाच तिखटपणा जो लागेल तो. बरं, मी एक विचारू का? मला उगाच असं वाटते की आंब्याची कढी तर नाहीये ना, जशी आपण नाव फजेता, आंब्याची कढीच. बघा, म्हणजे काय माहिती का, मी असा उगाच इथे आलेलो नाहीये. मी उत्तम खवय्ये आहेच, पण मी उत्तम अत्यंत समीक्षक आहे. मला ते कळलं की ती आंब्याची कढी आहे. त्याच्यामुळे तुम्ही फजेता, जर तो पदार्थ चांगला झाला तर त्याला फजेता म्हणा,
आणि जर त्याची फजिती झाली तर त्याला आंब्याची कढी असं म्हणा. झालंय मोहरी झाले. आता काय आता घालायचं? ते त्याच्यात मिश्रण याच्यात घालायचं. हो. बर आता ह्याला उकळी येऊ द्यावी लागते का? नाही, जरा गरम केलं की बस झालं, नाही तर ते ताक फुटेल. हा म्हणजे थोडंसंच गरम करायचं हे तितकंच लक्षात ठेवा तुम्ही. बरं झालं म्हणजे आता हा ऑलमोस्ट पदार्थ तयार आहे. चला मग तुम्ही आता फजितासाठी लागणारं पटकन घेऊन घ्या साहित्य आणि कृती. फजिता बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेले आंबे, गोड ताक, हिंग, लाल तिखट, मिसळवणं, हळद, मीठ आणि भिजवून वाटलेली मोहरी. कृती: प्रथम उकडलेल्या आंब्याची सालं काढून घ्यावीत. त्यामध्ये गोड ताक, भिजवून वाटलेली मोहरी आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करावं. दुसऱ्या मडक्यामध्ये तेल गरम करून मिसळवणं, हिंग, हळद आणि तिखटाची फोडणी करावी. या फोडणीमध्ये शिजवलेल्या आंब्याचं मिश्रण घालून उकळवून डिश सर्व्ह करावी. आतापर्यंत आपण 2 पदार्थ पाहिले. कुठले कुठले? एक आंब्याचं तिखट आणि फजिती. फजिता स्वतःच फजिती म्हणाल्या. काय आता पण तुम्ही फजिता शिकलात ना, तुम्ही फजिती शिकू नका, ते आपण चुकून म्हणाला, हो की नाही? बरं मला सांगा, तुम्ही एवढे छान वेगवेगळे पदार्थ ज्यांची वेगवेगळी नावं सुद्धा आहेत आम्हाला सांगताय, पण तुमची अशी काही खास आठवण जेव्हा तुमच्याकडे नातवंड आली, तिकडे आजोळी, कोकणचं आजोळ त्यांचं, मग तुम्ही त्यांना काहीतरी वेगळे पदार्थ खाऊ घातले? आंब्याचा आईस्क्रीम करून घालतो आणि आंबा दुधात घालून ज्यूस तयार करून देतो. काय ना मला अचानक खंत वाटू लागली की माझं आजोळ कोकणातलं का नाही. आजपासून तुम्ही माझी आजी, मी दर सुट्टीत तुमच्याकडे येत जाईल. चालेल. पण आता तिसरा पदार्थ काय? आंब्याचे घारगे. का अशी वेगळी नाव आहेत ह्या पदार्थांची? वेगळे पदार्थ आहेत म्हणून. आंब्याचे घारगे हा कोणी शिकवला? नाही, हा आम्ही पहिल्यापासून करतो. तुम्ही पहिल्यापासून? म्हणजे जसे फणसाचे घारगे करतात बरं, किंवा भोपळ्याचे घारगे करतात, तसेच आंब्याचे घारगे करतात. फॅन्टॅस्टिक. चला, म्हणजे तुम्हाला फणसाचे घारगे माहिती असतील, आज आपण आंब्याचे शिकूयात. काय त्याच्यासाठी साहित्य लागतं मला सांगा. आंब्याचा रस, तांदूळाचं पीठ, गव्हाचं पीठ, रवा, गूळ आणि चवीला मीठ. आंब्याच्या घारग्यांसाठी लागणारं साहित्य आता आपण पाहिलं. आता आपण कृती करूयात. आधी काय करायचं? आंब्याचा रस घालायचा या तापत्या भांड्यात. हो. आता आपल्याला काय घालायचं? गूळ घालायचा. गूळ किती घालायचं? गूळ जेवढा रस असेल त्याच्या दुप्पट गूळ घालायचा. दुप्पट लागणार. बरं, या गुळाच्या ठिकाणी आपण साखर वापरू शकतो का? हो, शकतो, वापरू शकतो. पण एक गुळाचं जरा काहीतरी खमंगपणा येतो. बरोबर. गुळाची गोडी वेगळी लागते. बरोबर. म्हणजे गुळाचा गणपती आपण पाहिला होता, आता गुळाची गोडी विथ आंब्याचा रस असं आपण काहीतरी वेगळं पाहू. चवीला मीठ. चवीला मीठ. बर, घाला एखादं चिमूटभर. बर. आणि मोहन म्हणून तेल घालायचं. हे किती लागणार आहे? हे 4 चमचे. आता आपण याच्यात मोहन घातलंय. आता काय करायचंय? याला एक कड काढायचा. म्हणजे एक उकळी उडायची. हा, बरंच नाही उकळायचं. थोडा कड आला की ते खाली उतरवून घ्यायचं. कड काढायचा. बरं, ठीक आहे. आपण आता ह्याला थोडासा कड काढून घेऊयात. तोपर्यंत तुम्ही थोडीशी कळ काढा. आम्ही कड काढतो. चला, आता या रसाला छान कड आली. कड येणे म्हणजे उकळी येण्याच्या थोडीशी आधीची स्टेज. बरोबर. आज आम्हाला एक नवीन शब्द कळाला. आता काय करायचं आपल्याला? आता ह्याच्यात तांदूळाचं पीठ, रवा आणि कणिक असं ह्याच्यात घालायचंय. पण मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं? आधी हे चूल बंद करून हे खाली उतरवायचं. बरोबर. आणि मग ही पिठं मिक्स करायची. बरोबर. म्हणजे तुम्ही जर गॅस वरती करत असाल तर गॅस बंद करा आणि मग ही पिठं मिक्स करा. आता आम्ही चूल विझवतो आणि मग ही पिठं मिक्स करतो. आपली ही चूल विझवून झाली. आता आपल्याला पिठं मिक्स करायचे. सगळ्यात आधी कुठलं? तांदूळाचं पीठ. त्याचं प्रमाण किती? 1 वाटी. 1 वाटी. बर. रवा अर्धी वाटी आणि कणिक 1 वाटी. म्हणजे सगळ्याचं प्रमाण आंब्याच्या रसापेक्षा जास्त आहे. बरोबर. आता काय घालायचं त्याच्यात? काही नाही, आता हा गोळा तयार करायचा. बरं. आणि मग घट्ट गोळा करून त्याचं हे घारगे थापायचे आणि ते तळायचे. अच्छा, बर. चला, मग आपण आता हे तुर्तास याचा एक छान गोळा तयार करून घेऊयात या पिठांचा आणि आंब्याच्या रसाचा. आंब्याच्या रसाचं आणि पिठांचंही मिश्रण आपल्याकडे तयार आहे. आपण त्याचे छान पुऱ्या थापल्यात. आता आपल्याला काय करायचंय? तळून काढायचं आणि मग घारगे तयार. चला, मग आपण तळूया. तळायला किती वेळ लागतो?
एक 10 मिनिटं तरी जातात. 10 मिनिटं. चला, म्हणजे 10 मिनिटात आंब्याच्या घारग्यात तयार होणार आहेत. तोपर्यंत तुम्ही पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आंब्याचे घारगे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक रवा, तांदळाचं पीठ, गूळ, आंब्याचा रस, गव्हाचं पीठ आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये आंब्याचा रस, गूळ आणि मीठ घालून मिश्रण शिजवून घ्यावं. हे मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा घालून मिश्रण एकजीव करून मळून घ्यावं. या मिश्रणाचे घारगे बनवून ते गरम तेलामध्ये कडकडीत तळून घ्यावेत. आम्ही सारे खवय्ये आंबा महोत्सवाचा आजचा पहिला भाग तो आपण प्रतिभा काकूंसोबत खूप छान प्रकारे एन्जॉय केलात. तुमचे खूप खूप आभार, कारण तुम्ही खूप छान वेगवेगळे आणि नवीन रेसिपीज आम्हाला सांगितल्यात. त्याबद्दल झी मराठीकडनं तुम्हालाही भेटवस्तू. आजच्या भागात तुम्ही आम्हाला 3 नवीन रेसिपीज सांगितल्यात. त्यातला एक आंब्याचं तिखट, दुसरा फजिता जो आता तयार होतोय, म्हणजे तयार झालाय, उकळायला ठेवलाय, कारण तो आम्हाला आता टेस्ट करायचा आहे. आणि तिसरी काय? आंब्याचे घारगे. आंब्याचे घारगे. या 3 नवीन रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला नक्की कळवा. आणि सोबतच हेही कळवा की आजचा आंबा महोत्सवाचा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आम्ही सारे खवय्ये आंबा महोत्सवाच्या पहिल्या भागात आपण आलो कोकणामध्ये. प्रतिभा काकूंच्या घरी आल्यावर त्यांनी या छान 3 सुंदर रेसिपीज आपल्याला करून दाखवल्या. खूप वेगळ्या रेसिपीज. त्यांची मुलगी आपल्या सोबत आहे. तुमचंही खूप स्वागत. तुम्ही लहानपणापासून हे सगळं खाल्लं असेलच, पण आज मी तुमच्यासोबत खाणार आहे आणि आमचे प्रेक्षक ट्राय करणार आहेत. ट्राय करून पहा, मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा. आम्ही सारे खवय्ये भेटूया पुढच्या भागात, म्हणजेच आंबा महोत्सवात. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे.